नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि आपल्या आवडत्या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बालभारती माय इंग्लिश बुक या इयत्ता तिसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील एक मजेदार कविता पाहणार आहोत. ती कविता नक्की कोणाची आहे माहितीये का? खोडकर निरागस असणाऱ्या मांजरीच्या पिल्लांची आणि त्यांच्या आईची. आज आपण भेटणार आहोत या 3 मांजरीच्या पिल्लांना. चला तर मग थ्री लिटल किटन्स या आजच्या सुंदर कवितेतून मांजरीच्या जगात थोडंसं डोकावून पाहूया. 3 little kittens lost their mittens and they began to cry. Kittens: Oh, mother dear, we had much fear. We have lost our mittens. Oh my! The cat: You naughty kittens lost your mittens, then you shall have no pie. Kittens: Meow, meow, meow. The cat: No, you shall have no pie. Kittens: Meow, meow, meow. 3 little kittens found their mittens and they began to cry. Kittens: Oh, mother dear, see here. We have found our mittens. Oh my! The cat: Put on your mittens, you silly kittens, and you may have some pie. Kittens: The cat: Now you may taste the pie. Kittens: चला तर मग या कवितेचा अर्थ आपण मराठीत समजून घेऊया. 3 little kittens lost their mittens and they began to cry. Kittens: Oh, mother dear, we had much fear. We have lost our mittens. Oh my! The cat: You naughty kittens lost your mittens, then you shall have no pie. Kittens: Meow, meow, meow. The cat: No, you shall have no pie. या कवितेत 3 गोड खोडकर मांजरीच्या पिल्लांची ही मजेशीर गोष्ट आहे. एके दिवशी त्या पिल्लांनी आपले हात मोजे हरवले आणि घाबरून म्याव म्याव करत रडत बसले. त्यांना वाटलं आता आई रागावणार आणि खरंच मांजराई त्यांच्यावर थोडं रागावली आणि म्हणाली, हात मोजे हरवलेत ना, मग आज केकचा तुकडा खाऊ म्हणून मिळणार नाही. किटन्स: Meow, meow, meow. 3 little kittens found their mittens and they began to cry. Kittens: Oh, mother dear, see here. We have found our mittens. Oh my! The cat: Put on your mittens, you silly kittens, and you may have some pie. पिले फारच दुःखी झाली, पण थोड्याच वेळात त्यांनी आपले हरवलेले हातमोजे शोधून काढले. उड्या मारत मारत आनंदाने धावत जाऊन ते त्यांनी त्यांच्या आईला दाखवले. आई म्हणाली, आता मी तुम्हाला खाऊ द्यायला तयार आहे. Kittens: The cat: Now you may taste the pie. Kittens: आई हसली आणि तिने पिलांना केकचा तुकडा खाऊ म्हणून दिला. मांजर पिलांनी आनंदाने असा गोड आवाज करत चविष्ट केकच्या तुकड्याचा आस्वाद घेतला. ही कविता मुलांना गोष्टी जागच्या जागी ठेवणे, काळजी आणि जबाबदारीने वागणे या चांगल्या सवयीचा संदेश देते. मुलांनो, या कवितेत काही अवघड शब्द सुद्धा आलेत, बरोबर ना? त्याचा अर्थ तुम्हाला माहितीये का? चला तर मग समजून घेऊया. पहिला शब्द आहे किटन्स. किटन्स म्हणजे मांजराची पिले. पुढचा आहे मिटन्स. मिटन्स म्हणजे हातमोजे. पुढचा आहे नॉटी. नॉटी म्हणजे खोडकर. पुढचा आहे फिअर. फिअर म्हणजे भीती. त्यापुढे आहे लॉस्ट. लॉस्ट म्हणजे हरवले. त्यापुढे आहे फाउंड. फाउंड म्हणजे सापडले. पुढे आहे पाय म्हणजे केक सारखा खाण्याचा गोड पदार्थ. पुढचा आहे सिली. सिली म्हणजे वेडे. त्यापुढे आहे टेस्ट. टेस्ट म्हणजे चव घेणे. त्यानंतर आहे क्राय. क्राय म्हणजे रडणे. आणि पर्र म्हणजे मांजर आनंदी असते तेव्हा असा आवाज काढते. छान होती ना कविता? तुम्हाला आवडली ना? आणि ही मांजरीची 3 पिल्ले कशी वाटली? आता वेळ आहे या पिल्लांसोबत थोडं खेळ खेळायची. कमेंट सेक्शन मध्ये उत्तर सांगून या खेळात सहभागी व्हा. आपली पहिली ऍक्टिव्हिटी ही आहे फिल इन द ब्लँक्स.
म्हणजे खाली दिलेले वाक्य आपल्याला योग्य उत्तर लिहून पूर्ण करायचे. पहिला प्रश्न आहे, 3 little kittens lost their dash. 3 लहान मांजराच्या पिल्लांनी काय हरवलेलं? बरोबर, हातमोजे. हातमोजे म्हणजे मिटन्स. पुढचं आहे, You naughty kittens, then you shall have no dash. आईनं काय द्यायला नकार दिला? अगदी बरोबर, पाय. पुढचं आहे, The dash said, म्याव म्याव म्याव. असं कोण म्हटलं? अगदी बरोबर, किटन्स. आता आपण दुसरी ऍक्टिव्हिटी करूया. यामध्ये तुम्हाला दिलेल्या प्रश्नांची उत्तरं सांगायची. चला तर मग पहिला प्रश्न आहे, हाऊ मेनी किटन्स आर देअर? म्हणजे तिथे किती पिल्लं होती? 3 पिल्लं होती. 3 किटन्स. पुढचं, व्हॉट डिड द किटन्स लूज? आणि त्या मांजरांच्या पिल्लांनी काय हरवलं होतं? मिटन्स. अगदी बरोबर. पुढचं आहे, हू स्कोल्ड द किटन्स? म्हणजे पिल्लांवर कोण रागावलं? अगदी बरोबर, मदर कॅट. आणि चौथं आहे, व्हॉट फूड वर द किटन्स नॉट अलाउड टू हॅव ॲट फर्स्ट? म्हणजे त्यांना कुठला पदार्थ खायला सुरुवातीला परवानगी नव्हती? अगदी बरोबर, पाय. मुलांनो, कशी वाटली तुम्हाला मांजरीच्या 3 पिलांची स्पेशल कविता? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण 3 लिटल किटन्स ही कविता बघितली. त्या कवितेचा अर्थ जाणून घेतला आणि त्यावर आधारित काही कठीण शब्द सुद्धा बघितले आणि 2 छोट्याशा ऍक्टिव्हिटी सुद्धा केल्या. मांजरीच्या 3 पिलांचा खेळकर आणि निरागस स्वभाव देखील पाहिला. दर शनिवारी आपण अशाच मजेशीर गोष्टी, कविता आणि नवनवीन शब्द तुमच्या बालभारतीच्या पुस्तकातून शिकणार आहोत. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.